बाबुळगाव नगरपंचायतीत मालमत्ता कर मूल्यांकनाबाबत आक्षेप मांडण्याकरिता नगरपंचायतीत बाबुळगावकरांनी मोठी गर्दी केली होती। बाबुळगाव नगरपंचायतीत 23 डिसेंबर रोजी बाबुळगाव नगरपंचायतीच्या सभागृहात मालमत्ता कर मूल्यांकनाबाबत आक्षेप मांडण्याकरिता बाबुळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर झाले होते। यावेळी सभागृहात बाबुळगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी सोटे, सहाय्यक रचनाकार शाखा यवतमाळच्या रोहिणी गिरी, रचना सहाय्यक विकास राडे आणि सहाय्यक संचालक सागर वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते। बाबुळगाव शहरातील नागरिकांना आपले आक्षेप मांडण्याकरिता बाबुळगाव नगरपंचायतीद्वारे 23 डिसेंबरला हजर राहण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या। यावेळी बाबुळगाव शहरातील शेकडो नागरिकांनी आपला कर वाढीबाबत दुरुस्त्या करून घेतल्या, परंतु बाबुळगाव शहर हे भौगोलिक स्थिती पाहता अत्यंत छोटे आणि इथली जनता 80% हे हातमजुरी करणारे असल्याने या वाढीव कराबाबत नागरिकांनी यावेळी आपली तीव्र नाराजीही व्यक्त केली। कर वाढीबाबत शासनाकडून जेव्हा आदेश आला होता तेव्हाच सत्ताधारी नगरसेवकांनी याचा विरोध केला असता तर हा वाढीव कर नागरिकांवर लादला गेला नसता, अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली।